ओंजळीतील शब्दफुले या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आषाढी, कार्तिकी किंवा वर्षातील कोणतीही एकादशी असो, महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याच्या मनात या दिवसाला विशेष स्थान असतं. उपवास, भजन, कीर्तन, नामस्मरण आणि विठ्ठल भक्ती याचा हा पवित्र दिवस अर्थात एकादशी. आणि मंडळी, आज आहे निर्जला एकादशी. पण केवळ अन्नाचा त्याग म्हणजे एकादशी का? की मनातील वाईट विचारांचा त्याग हीच खरी एकादशी? याच विषयावर आज आपण ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक सुंदर प्रसंग ऐकणार आहोत. आणि आजपासून आपण दररोज गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रेरणादायी कथा, त्यांचे विचार आणि नाम महिमा ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या या नव्या मालिकेचा पहिला भाग. एकदा एकादशीचा दिवस होता. गोंदवले इथं अनेक भक्त जमले होते. सर्वत्र नामस्मरण सुरू होतं. श्रीराम जय राम, जय जय राम. एक भक्त सकाळी लवकर महाराजांच्या दर्शनाला आला. तो अत्यंत आनंदात होता. महाराजांनी विचारलं, आज इतका आनंदात का दिसतोस? भक्त अभिमानानं म्हणाला, महाराज, आज निर्जळी एकादशी आहे. मी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. महाराज हसले. छान आहे की मग, पण आज किती वेळा नाम घेतलंस? भक्त थोडासा गोंधळला. महाराज, त्यासाठी वेळच मिळाला नाही बघा. उपवासाच्या तयारीत होतो. महाराज प्रेमानं म्हणाले, मग तू शरीराचा उपवास केलास, पण मनाचा केला का? भक्त आश्चर्यानं पाहू लागला. महाराज पुढे म्हणाले, एकादशी म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही. आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार यांचाही त्याग व्हायला हवा, म्हणजे एकादशीचा उपवास घडतो. सभोवताली बसलेले सर्व भक्त शांतपणे या दोघांमधील संवाद ऐकत होते. महाराज म्हणाले, आपलं पोट उपाशी ठेवून उपयोग नाही. आपलं मन जर वाईट विचारांनी भरलेलं असेल तर. एकादशीच्या दिवशी जिभेपेक्षा मनावर नियंत्रण हवं. भक्ताच्या डोळ्यात जाणीवेचा प्रकाश दिसू लागला. तो म्हणाला, महाराज, मग खरी एकादशी कोणती? महाराज हसले आणि म्हणाले, ज्या दिवशी मनात रामाचं नाव आणि अंतःकरणात प्रेम जाग होईल, तीच खरी एकादशी. त्या दिवशी त्या भक्ताला उपवासाचा खरा अर्थ समजला. मंडळी, उपवास हा फक्त शरीर शुद्धीसाठी असतो, पण नामस्मरण आणि सद्विचार हे मनशुद्धीसाठी असतात. एकादशीचं खरं महत्व अन्न न खाण्यात नसून मनात भक्ती जागवण्यात आहे. नामाशिवाय केलेला उपवास म्हणजे दिव्याशिवाय मंदिर असतं. म्हणूनच रामनाम हे सर्वश्रेष्ठ दान असतं. एकादशी आपल्याला संयम, श्रद्धा आणि नामस्मरण याची शिकवण देते. आजच्या या पहिल्या भागातून आपण एक सुंदर संदेश घेतला. फक्त पोटाचा नाही तर मनाचाही उपवास करूया. तर मित्रमैत्रिणींनो, उद्याही आपण भेटूया गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील आणखीन एका प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत श्रीराम जय राम, जय जय राम. अशाच काही कथा तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर ओंजळीतील शब्दफुले या यूट्यूब चॅनलला आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार.